स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी आता महाराष्ट्रातला नाही म्हणता येणार जगातील लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा पहिला अर्धाकृती पुतळा बसवला होता। त्यानंतर आमचे माजी नगराध्यक्षा सौ सुरेखाताई राक्षेंच्या काळात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णकृती पुतळा कोपरगावात आणला गेला आणि तो तयार केला गेला। हा पुतळा सुरुवातीचा पुतळा हा पहिला पुतळा होता आणि त्या जागी जो पूर्णाकृती पुतळा बसवला यासाठी मागे उपोषण झालं, त्यावेळी आम्ही शब्द दिला होता, पण काही मंत्र्यांच्या थोड्याशा व्यस्त कार्यक्रमामुळे त्या आम्हाला वेळ मिळाली नव्हती। परंतु आत्ताच आम्ही आता बसलो त्याच वेळी आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी 25 तारखेला दुपारी 2 वाजताची वेळ लोकार्पणासाठी दिलेली आहे। याकरता सभापती आपले राम शिंदे साहेब हे येणार आहेत, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे साहेब व इतरही तालुक्यातील आणि जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहे। तर ह्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी मी सर्व, कारण अण्णाभाऊ काय फक्त कोणत्या समाजाचे नव्हते, ते आपल्या सगळ्यांचे होते, म्हणून मी सगळ्या नागरिकांना एक विनंती करतो की या भव्य दिव्य कार्यक्रमाला 25 तारखेला दुपारी 2 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या येथे आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही मी कोपरगाव नगर परिषद त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने सगळ्यांना मी विनंती करतो। सम्राट डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या निमित्तानं विधान परिषदेचे आमदार सन्माननीय युवा नेते विवेक भैया कोल्हे, आदरणीय प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे व आपल्या कोपरगाव नगरचे लोकप्रिय नगराध्यक्ष परागजी संदन साहेब यांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आज रोजी 25/8/2026 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळ्याचा दिमाखीत लोकार्पण सोहळा होऊ घातला आहे। त्यानिमित्ताने बऱ्याचशा समाजातील आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलने झाली, बऱ्याचशा काही गोष्टीच्या मागणी केल्या। नक्कीच मंत्री महोदयांच्या व्यस्ततेमुळे थोडा कालावधी लागला आणि 20 तारीख आपली जसे अध्यक्ष महोदयांनी व आदरणीय विवेक भाईंनी दिली त्यानुसार म्हणजे त्या उद्घाटनाची जी पूर्ती आहे, दिलेल्या शब्दाची पूर्ती आहे, ती 25 तारखेला होत आहे। आणि 25 तारखेला नुकताच म्हणजे आपल्या तालुक्यातला जिल्ह्यातला नव्हे तर आपला हा भुसावळ पुतळा हा जगातील, म्हणजे जसं आदरणीय विवेक भाईंनी आता मध्यंतरी काही दिवसापूर्वी म्हणाले की आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रशियामध्ये जसा डॉक्टर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, तर आता तो जगाच्या नकाशावर गेला। तर मग आता राज्यातला नाही देशातला नाही तो जगातला पहिला पुतळा आहे आपल्या कोपरगाव शहरातला। ही आपल्यासाठी भुसावळ बाब आहे। तर नक्कीच या निमित्ताने मी आपल्या असंख्य कोपरगाव नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आपल्या अण्णाभाऊ प्रेमी व आपल्या सर्व समाजातील पदाधिकारी, आमचे नगरसेवक व सर्व आपल्या नागरिकांनी या कार्यक्रमाचा नक्कीच या ठिकाणी उपस्थित राहून त्यामध्ये शोभा वाढवावी अशी मी जाहीर नम्र आवाहन करतो।